नमस्कार. मेळघाटातील कुपोषित बालकांची आकडेवारी आपल्याला नेहमीच धक्का देते. मात्र जर आज मी तुम्हाला सांगितलं की भारतातील साधारण 2 करोड मुलं ही ओव्हरवेट किंवा ओबेज आहेत, तर आपल्याला कसं वाटेल? नक्कीच आपल्याला धक्का बसेल, नाही का? आज दिनांक 4 मार्च म्हणजेच जागतिक स्थूलता दिवस किंवा वर्ल्ड ओबेसिटी डे याच्या निमित्ताने आयपी मुंबईच्या माध्यमातून मी या विषयाची जनजागरूकता, त्याचबरोबर या विषयातील प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी किंवा त्याबद्दल समजवण्यासाठी आज तुमच्या समोर आलेलो आहे. आता स्थूलता म्हणजे काय किंवा ओबेसिटी म्हणजे काय? तर शरीरात फॅटचं प्रमाण हे गरजेपेक्षा जास्त असणं. तर ते कॅल्क्युलेट करण्यासाठी आम्ही बॉडी मास इंडेक्सचा फॉर्म्युला वापरतो. जेव्हा लहान मुलाचा बॉडी मास इंडेक्स हा 23 अडल्ट इक्विव्हॅलंटच्या वर असतो तेव्हा मुलाला ओव्हरवेट म्हणतात, आणि जेव्हा हा बॉडी मास इंडेक्स 27च्याही वर जातो तेव्हा मुलाला ओबेस किंवा लठ्ठ असं संबोधलं जातं. मात्र एखाद्याचं वजन आहे जास्त, बऱ्याचदा पालक म्हणतात लहानपणी वजन जास्तच असतं, मात्र जसा आमचा मोठा होणार मुलगा त्या पद्धतीने त्याचं वजन नियंत्रित होणार. तर हा आपला समज फारच भाबडा आहे. कारण आकडेवारी असं सांगते की साधारणपणे 80% लठ्ठ मुलं ही मोठेपणी देखील लठ्ठच राहतात. आणि 2030चं जर प्रेडिक्शन आपण बघितलं तर आपला नंबर हा 3 करोड इतक्या मोठ्या संख्येने वाढणार आहे. म्हणजेच काय, तर जगातील 10 बालकांमध्ये एक जाड मुलगा हा भारतातील असेल, आणि ही नक्कीच काळजी देणारी गोष्ट आहे. आता कुठल्या प्रकारचं बरं ओबेसिटी असते? तर ओबेसिटीचे साधारणपणे 2 प्रकार आहेत. पहिला प्रकार जो कॉमनली दिसून येतो त्याला आपण म्हणतो न्यूट्रिशनल ओबेसिटी. म्हणजे या प्रकारामध्ये हालचाल कमी आणि त्या मानाने आपलं खाणं हे फार जास्त प्रमाणात होतं. त्यामुळे थोडीशी जरी जीवन पद्धती आपण बदलवली तरी ह्याच्यामध्ये आपण बराच प्रमाणात घट करू शकतो. दुसरा प्रकार आहे ज्याला आपण एंडोक्राईन किंवा हॉर्मोनल ओबेसिटी म्हणतो, ज्यामध्ये शरीरातील एखाद्या विशिष्ट हॉर्मोनच्या कमतरतेमुळे किंवा त्याच्या एक्सेस असल्यामुळे ह्या प्रकारची ओबेसिटी होत असते, ज्याच्यासाठी एक विशिष्ट पद्धतीचे औषधं तुमचे डॉक्टर्स किंवा एंडोक्रायनॉलॉजिस्ट देतात. आता जाडपणामुळे काय बरे दुष्परिणाम होतात? तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे डायबिटीस, ब्लड प्रेशर आणि पीसीओडी, त्याचबरोबर काही मानसिक समस्या, ठराविक पद्धतीचे कॅन्सर्स किंवा कर्करोग, हे सगळ्यांचं मूळ हे ओबेसिटीमध्ये आहे. मग आपण काय बरं करू शकतो? तर आज मी तुम्हाला एक छोटासा फॉर्म्युला देणार आहे, आणि तो फॉर्म्युला आहे 5-2-1-0 रूल. तर 5 म्हणजे 5 सर्व्हिंग्स ऑफ फ्रूट अँड व्हेजिटेबल, म्हणजे दिवसभरात 5 सर्व्हिंगचं आपल्याला भाज्या आणि फळं घ्यायचे. 2 म्हणजे साधारण आपला स्क्रीन टाइम, म्हणजे टीव्हीवर, मोबाईलवर, आयपॅडवर घालवणारा टाइम हा 2 तासापेक्षा कमी असला पाहिजे. 1 म्हणजे दररोज 1 तास फिजिकल एक्सरसाइज अगदी कंपल्सरी असली पाहिजे. आणि 0 म्हणजे आपलं जंक फूडचं आणि एक्सेसिव्ह शुगरचं कन्झम्पशन हे पूर्णपणे 0 असलं पाहिजे. तर आपण जर हा रूल वापरला आणि आपण जीवन पद्धती थोडीशी जरी बदलवली तरी आपण ह्या ओबेसिटी किंवा स्थूलपणाच्या भस्मासुरापासून आपल्याला वाचवू शकतो, आणि आपली पुढची पिढी जे आपलं भारताचं भविष्य आहे त्याला आपण नक्कीच हेल्दी बनवू शकतो. तर बदलवाल ना आपण जीवनशैली, तर आपण पुन्हा आपल्या भारताला फिट भारत आणि हिट भारत बनवूया. धन्यवाद.